Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. देहू हिल्टी टेक्नॉलॉजी सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या CSR फंडातून देहू येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयाचे विज्ञान प्रयोगशाळा अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आली. यासाठी कंपनीच्या CSR फंडातून 18.5 लाख रुपये खर्च करण्यात आले. या प्रयोगशाळेचे उद्घाटन कंपनीच्या फायनान्स हेड अर्चना देशमुख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड, CSR चेअरमॅन नंदीश पलगट्टी, थोर देणगीदार नारायण मोरे, हिल्टी कंपनीचे अमित समताणी, मोहित अग्रवाल, गिरीश पाटील, संतोष दरेकर, पोशिका गुप्ता, नेहा लोमटे, सचिन पोरे, विजय भोसले तसेच प्रांजली कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर आणि पर्यवेक्षिका मनीषा निकम उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आकांक्षा मंडावत आणि भक्ती होळकर या विद्यार्थिनींनी कंपनीच्या योगदानाबद्दल मनपूर्वक आभार मानले. शिक्षकांच्या वतीने बोलताना शिवराज तांबे यांनी सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये प्रयोग करण्याची गोडी निर्माण होईल आणि विज्ञान विषयाबद्दल आत्मविश्वास वाढेल असे मत व्यक्त केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करताना कष्ट, प्रयत्नशीलता व ध्येयवादी दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून दिले. प्रांजली कुलकर्णी यांनी कष्टाला पर्याय नाही, प्रयत्न आणि चिकाटीनेच यश मिळते असा संदेश दिला. तर CSR चेअरमन नंदीश पलगट्टी यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न पहा, ध्येय ठरवा आणि ते गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा असा प्रेरणादायी सल्ला दिला. रयत शिक्षण संस्था आणि आशिया खंडातील मोठी शैक्षणिक संस्था असून अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांची कमतरता असल्याचे नमूद करून कंपन्यांनी CSRच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील घुमटकर व मिनल साकुरे यांनी, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका मनीषा निकम यांनी केले. अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. नहीं अच्छा है वो धन्यवाद. सर्वांना विनंती आहे
प्रोजेक्शन माइक्रोस्कोप आहे का? अच्छा हे आमच्या रयत शिक्षण संस्थेचा गुरुकुल प्रकल्प हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या माध्यमातून विद्यालयामध्ये विद्यार्थिनींच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्याच्यामध्ये राखी बनवणे असेल, आकाशकंदील बनवणे असेल आणि इको फ्रेंडली गणपती बनवणे असेल. आता 2 दिवसामध्ये गणपतीचं आगमन आपल्या घराघरामध्ये होतं आहे आणि सगळ्या घरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होत असताना आमच्या विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती केलेला आहे. मी आमच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी सन्माननीय गायकवाड साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या दालनाचं उद्घाटन करावं. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रम छोटे का असे ना, परंतु त्या दिव्यामध्ये त्या पंक्तीमध्ये मान्यवरांना निश्चितच धन्यवाद द्यावेसे वाटतात की मी आता सांगितल्याप्रमाणे की सूर्य अस्ताला चाललेला आहे. तो अस्ताला जात असताना त्यांनी विचारलं आता कोण प्रकाश देणार आहे. तर एक मेघमिंती चिमणी पुढे आली आणि म्हणाली की प्रकाश देण्याचं काम करेल. जसा सूर्य आणि तरच या गोष्टी साध्य होत असतात. मग आपल्या माध्यमातून आमच्या मॅडम प्रास्ताविक करणार आहेत, त्याच्यामध्ये ते सांगणारच आहेत की आमच्या विद्यार्थिनींसाठी बसण्याची व्यवस्था बेंचेस दिलेली आहे. या ठिकाणी सुंदर अशी ही रूम दिसलेली रूम देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. अनेक गोष्टी तुमच्याकडून झालेल्या आहेत, ते मी सांगणार नाही कारण प्रास्ताविकामध्ये आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम त्या ठिकाणी सांगतील. आणि खरोखर काय असतं की त्यानंतर आलेल्या अतिथीगणांचं आपण स्वागत करणार आहोत. यामध्ये आपल्या रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड साहेब यांचा सत्कार आणि त्यांचे जे काही आपल्या विद्यालयामध्ये आगमन झालेले आहे त्यासाठी आपण आपल्या विद्यालयातर्फे विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका पासलकर मॅडम यांना मी विनंती करेन की गायकवाड साहेब यांचा सत्कार आपण करायचा आहे. यामध्ये प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ, त्याचबरोबर ज्ञानाचं प्रतीक म्हणून आपण पुस्तक भेट देत आहोत. श्री अमित समताणी विद्यालयाच्या परिवीक्षिका निकम मॅडम यांना मी विनंती करेन अमित सरांचा आपण सन्मान पुष्प देऊन करायचा आहे. त्यानंतर नेहा लोमटे मॅडम यांना विनंती, टिंकर मॅडम त्यांचा सन्मान करीत आहेत. आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्यासाठी आपण पुढे यायचं आहे. गायकवाड मॅडम यांना विनंती. त्यानंतर कार्यक्रमासाठी आला धन्यवाद पवार मॅडम. दळवी सरांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान घेत आहोत. दळवी सरांना विनंती. करावा आपल्या विद्यालयातील संस्कृत शिक्षिका पवार मॅडमच्या हस्ते
दिलेल्या आहेत आणि खरोखर ज्यावेळी मॅडम सांगतील 1 तासामध्ये बोर्ड तयार होतो ते सन्माननीय वेतन सर आपल्याला परिचित व्हावं म्हणून त्यांना बोलवलंय. सर आपलाही सन्मान केला जातोय. मी आजच्या लॅबच्या उद्घाटक मॅडमला विनंती करतोय की आपण त्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करायचं. त्यानंतर आदरणीय पर्यवेक्षिका निकम मॅडम. शिक्षणाची गरजा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणार प्रमोशन डॉक्टर त्यांना तेवढीच मोलाच्या साधणाऱ्या त्यांच्या पत्नी इतर मुलांसाठी स्वतःच्या अंगावरचं 100 तोळे सोनं विकणाऱ्या दानशूर आमच्या यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या कृषी विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी आदरणीय गायकवाड साहेब की ज्यांची नेहमीच आम्हाला कौतुकाची थाप पाठीवर असते आणि काम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. तसेच कीर्ती कंपनीचे सर्व पदाधिकारी माझ्या विद्यालयाच्या कार्यक्रम पर्यवेक्षिका व निरूपक. She told us that I don't know Marathi. I can't speak in Marathi. I request her to come here and speak in Hindi and in English. Our girls are brilliant girls. No problem. हाँ, मेरी मराठी आप सुनोगे तो शायद रॉन्ग मैसेज जा सकता है. I prefer speaking in either English or Hindi. Very happy to see you all making also use of the laboratory. Already you started using it. It was really nice to see that, and I'm sure you will reach your dreams because I think we spoke to a couple of students. Me and Manish were also talking to a couple of students, and they already knew. They participated in some examinations and they knew what is lacking, why we are not there. What Pranjali was just mentioning, right? You should know where to reach and what efforts you have to put to reach there. So I think that was a good point that they already told, yes, I know, but I don't know how to use the logbook and crack the physics examination. So teachers are here, they will help you. Get these problems to them, they will teach you much better than what you can see. These days you use phones, right? You all have iPhones, you all use Androids, है ना? Google देखते होंगे, YouTube देखते होंगे. YouTube में कुछ कॉन्टेक्स्ट देखो, कुछ टॉपिक लो और उस पर देखो. बहुत YouTube में बहुत मटेरियल है. हम भी हमारे बच्चों को बोलते हैं कि आप लोग YouTube देखते हो तो कुछ कंटेंट का देखो जो आपको हेल्प करेगा. फिजिक्स में कोई कॉन्सेप्ट नहीं समझना है तो उसका YouTube में देखो. वैसे यूज़ करो. टेक्नोलॉजी हैज़ रियली ग्रोन क्वाइट अ लॉट these days. You can make best use of it, and you can also go in a wrong direction. So you have to choose your direction. You have to choose your path. Use the technology well, and that is the aim what we all have. That we want some of you to see in our company. And we want that to happen. And I'm hoping you will reach there, and we would be really happy to take you all with us. And sure, you'll reach your next heights. 3 things. Do not forget belief, confidence and discipline. These are very important. Just stick to them and go ahead. पाहिजे. नुसतं ध्येय ठेवून चालणार नाही. ते ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपण कष्ट करण्याची ताकद पाहिजे. त्यांनी सांगितलं की नो शॉर्टकट टू सक्सेस. नो शॉर्टकट टू सक्सेस हे लक्षात घ्या. अशा ठिकाणी बसा, अशा ठिकाणी पोचा की आपण टॉपला असलं पाहिजे. आणि असं म्हणतात की अशा ठिकाणी बसावं की आपल्या शेजारी दोघं जण येऊन बसले पाहिजे. नाहीतर बऱ्याच जणांचं आपलं लांबच निघून जातं की अरे नको या व्यक्ती शेजारी बसायला. अशा शेजारी, अशा लोकांच्या शेजारी आपण बसलं पाहिजे. किंवा इंडियातल्या शाळेत आहोत केवळ तुमच्यामुळे, आणि आमच्या विद्यार्थी त्याला पात्र ठरणार आहेत. कीर्ती कंपनीनं आम्हाला 2ऱ्या मजल्यावर आपण आता जे त्याचं उद्घाटन करून आलं तशी सुसज्ज, अतिशय सुंदर, अतिशय आधुनिक अशी आम्हाला प्रयोगशाळा बनवून दिलेली आहे. नुसती प्रयोगशाळा दिलेली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्याचं तुम्ही साहित्यसुद्धा आम्हाला दिलेलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आमच्या मुली अतिशय आनंदाने तिथे एक्सपेरिमेंट करत असतात. आणि मी तुम्हाला आत्ता मुलींच्या तर्फे आमच्या शब्द देते,
आमची ह्यातल्या जवळजवळ बऱ्याचशा विद्यार्थिनी आपल्या इंडियामध्ये, नॉट ओन्ली महाराष्ट्र, इंडियामध्ये चमकतील किंवा नासामध्ये सुद्धा जाण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. ह्या सगळ्या ह्या स्टुडंट्स आहेत. केवळ आपली प्रेरणा मिळाल्यामुळं त्यांना काम करण्यासाठी उत्साह येत आहे. गेल्या वर्षी आपल्या कंपनीनं आम्हाला जवळजवळ आमच्या 986 विद्यार्थिनींना प्रत्येकी 200 पाणी स्टेप वह्या प्रत्येकी 6 दिलेल्या आहेत. 1000 वह्या दिलेल्या आहेत अशा, आणि 2 सॅनिटरी पॅडचं वेंडिंग मशीन दिलेलं आहे. आपली खूप मदत आम्हाला मिळत असते. हे सगळं जे सिलिंग दिलेलं आहे, फॅन दिलेले आहेत, हे जे डोअर्स दिलेत, विंडोज दिलेत, ज्या ग्लासेस दिलेत, आम्हाला शक्यच नाही आहे हे काम करणं आमच्याच्याने शक्य नाही. केवळ तुमच्यामुळे आमच्या विद्यार्थी शैक्षणिक आनंद लुटत आहेत. आपलं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या विद्यालयानं मग तुमची जर अशी प्रेरणा मिळत असेल, आम्हाला असे जर सहकार्य लाभत गेले, तर आमच्या मुलींनी तुम्हाला रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे. माझ्या 10वीच्या गेल्या वर्षीच्या मुलींचा निकाल 100% लागलेला आहे. आमची स्कॉलरशिपमध्ये 5वी स्कॉलरशिपमध्ये एक विद्यार्थिनी आलेली आहे. आम्ही एक समाधान नाही मानलेलं. यंदा आम्ही जास्त विद्यार्थिनी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच डॉक्टर होमी बाबा अणुवैज्ञानिक परीक्षा झाली, त्या परीक्षेत आमची एक विद्यार्थिनी पात्र झालेली आहे. आमच्या 2 विद्यार्थिनी महाराष्ट्राच्या टीममध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत. कोल्हापूर लेवलला परीक्षा झाली त्याच्यामध्ये. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, पीटी कंपनीचे आपण सर्वच मान्यवर, सर्वांचा नामोल्लेख करत नाहीये कारण सर्वांची नावे मला माहिती नाहीये. तरी पण आता 4 जणांची नावं माझ्या डायरीमध्ये मी नोंद करून ठेवणार आहे. कारण इथून पुढे जसं ह्या शाखेला तुमचं सहकार्य लागते, तसेच आमच्या रयत शिक्षण संस्थांमध्ये अनेक दुर्बल शाखा आहेत. त्या शाखांना सुद्धा तुमचं सहकार्य हवं आहे आणि ती अपेक्षा करत आहे. तुमच्यानंतर सरांच्या माध्यमातून मी बोललेलं आहे, तांबे सरांच्या माध्यमातून सहकार्य मिळेलच. एक इंग्रजीमध्ये सुभाषित आहे, चार डिकन्स एक फिलॉसॉफर आहे, इंग्लिश तत्ववेत्ता, इंग्लिश फिलॉसॉफर. तो नेहमी म्हणतो की अन अनइक्वल कॉम्बिनेशन आर अडवांटेज डिसएडवांटेजेस टू अ पर्सन. You try to associate with rich avoided and our poor relative also dispatched to us. ही मुद्दा म्हणून मी सांगतोय, असमान मैत्री कधी होत नाही आणि जर झालीच तर जो लोअर असतो त्याचा नेहमी तोटा होत असतो. असा छान विकास म्हणतात. हे फॉरेन कल्चर, पण आपल्या कल्चरमध्ये कसं आहे, रयत शिक्षण संस्थेची फिलॉसॉफी कशी आहे का समाजातील तळागाळातील विद्यार्थी आमच्या विद्यालयात येऊन शिकून मोठा झाला पाहिजे. मग तो कोणत्या क्षेत्रातून येतोय, कोणत्या परिस्थितीतून येतोय, त्याची इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे, तो कोणत्या जातीचा धर्माचा पंथाचा आहे, हे आम्ही काहीही पाहिलं जात नाही. म्हणून फॉरेन कल्चर आणि रयत कल्चर याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून आमचं हे रयत कल्चर आहे ना, हे सगळ्या एज्युकेशन सिस्टममध्ये सगळ्यात मोठं आणि चांगलं कल्चर आहे असं आम्ही म्हणतो आणि आहेच. कारण रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्नल अण्णांनीच आम्हाला शिकवून दिलेली आहे. त्यांच्या धोरणातून आम्ही वाढलेलो आहे. रयत शिक्षण संस्थेचे आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. 10-20 किलोमीटरहून चालत येऊन आम्ही आमचं एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे आणि ह्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. हे आमचं महत्त्व आहे. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा शाळेसाठी जेव्हा आपण सगळे एकत्र येत आहे आणि हे मोठं काम करत आहे, त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीही नाही. ही का मी सांगतोय, इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे. आज शाळा भरपूर आहेत. आपण 1-1 किलोमीटरवर, मी भोसरीमध्ये एक मुख्याध्यापक म्हणून काम करतो. त्या भोसरी शाळेच्या परिसरामध्ये 42 एकूण 42 शाळा आहेत. लक्षात घ्या. तर ह्या 42 शाळांमध्ये कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला आमचं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे. आणि हे अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं गरजेचं आहे. आमचा सगळा स्टाफ, आमचे सगळे शिक्षक हे अतिशय गुणी आहेत, वेल क्वालिफाईड आहेत. परंतु हे शिक्षण देत असताना कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही सगळीकडे कमी पडतो. आज आमच्या काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होते, त्याचं कारण इन्फ्रास्ट्रक्चर. आमच्याकडे फॅसिलिटी नाही.
ना अद्ययावत प्रयोगशाळा आहे, ना अद्ययावत ग्रंथालय, ना अद्ययावत ग्रंथालय आहे, काही अद्ययावत नाही. मग ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा असतात किंवा खाजगी शाळा असतात त्यांची विद्यार्थी संख्या वाढते. तिथं गुणात्मक दर्जा नाही आहे, मी पाहिलेलं आहे. परंतु काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चकाचक भिंती आहे, बसण्याची सुविधा व्यवस्थित आहे, इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, AC आहे काही ठिकाणी. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. म्हणून पालक, आज सर्व पालक आहे, पॅरेंट्स आहेत, त्यांना असं वाटतं की माझ्या पाल्याला, माझ्या विद्यार्थ्याला एज्युकेशन बरोबरच त्याला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. म्हणजे स्वच्छ शाळा, स्वच्छ शौचालय, स्वच्छ ग्राउंड हे सगळं असतं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जो प्रयत्न केलेला आहे काय ह्या विद्यालयामध्ये खूप इन्फ्रास्ट्रक्चर, आता हे वर्ग असे विभागामध्ये वर्ग नाहीत आमच्याकडे. आमचं साधना संकुल आहे, त्या ठिकाणी सुद्धा असे क्लासरूम नाही आहेत. इतके छान तुम्ही क्लासरूम केलेले आहेत. याही वर्षी विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, पुढील वर्षी याच्याही पेक्षा खूप विद्यार्थी संख्या वाढेल. आणि याला एकमेव कारणीभूत फक्त रयत शिक्षण संस्था आहेच आहे, परंतु तुमचं सगळ्यांचं सहकार्य सुद्धा तितकंच वाखाणण्याजोगं आहे. म्हणून विद्यार्थी संख्या वाढते आणि आमच्या विद्यालयाची प्रगती होते. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात, वर्ड नेव्हर ॲडजस्ट विथ, यू मस्ट ॲडजस्ट विथ युअर. And if you want to adjust with your, you update oneself day to day and time to time. मित्रांनो, जग तुमच्याशी समायोजन साधणार तर आपल्याला जगाशी समायोजन साधायचं, आणि जगाशी समायोजन साधायचं असेल तर आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे, डे टू डे अँड टाइम टू टाइम. आपण जर अपडेट राहिलो नाही तर आपण ह्या प्रवाहाच्या बाहेर फेकला जातो, आउट ऑफ स्ट्रीम होतो. आणि अपडेट राहण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं. ह्या इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे ह्या सगळी गोष्टी तुम्हाला मिळणार असेल, परंतु सगळ्यात महत्त्वाचं स्टडी रेग्युलर, अचिव्हमेंट पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर काही दिवसांनी तुम्ही या व्यासपीठावर असणार आहे आणि आधी तुमच्या पुढे बसलेलं असणार आहे. ही वेळ जास्त दिवस लागणार नाही, ती येणारच आहे. एक तुम्ही विचार केलाय का सगळ्यांनी, मिष्टान्न मराठी समजते ना? मिष्टान्न म्हणजे एका कचऱ्याच्या डेपोच्या शेजारी तुम्हाला जर कोणाला, म्हणजे तुम्ही आणि कोणी असू दे, एक चांगलं मिष्टान्नाचं जेवण दिलं, तिथे जेवायला दिलं, तर कुणाची इच्छा होईल का जेवणाची? म्हणजे त्या मिष्टान्नाची व्हॅल्यू किती जरी असली तरी त्याची व्हॅल्यू काय होतं? 0 होते. म्हणूनच इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं काम करत असतं. तुम्ही किती चांगलं एज्युकेशन द्या, आमच्या सगळ्या शिक्षक माझे सहकारी खूप जीव तोडून शिकवतात, परंतु विद्यार्थ्यांना जर पाणी पिण्याची सोय नाहीये, दिवसभर त्याला युरिनलला जायचंय, हा बेसिक प्रॉब्लेम आहे सगळ्या शाळेमधला. बऱ्याचशा काही युरिनलची व्यवस्था नाही मुलांसाठी, मुलींसाठी. त्याच्यासाठी नाही तर अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, त्याचा अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. पण इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी स्कूल, आणि आपण तुम्ही ते देताय ते अतिशय चांगलं आहे. अशा अनेक गोष्टी आमच्या संस्थेच्या संदर्भात सांगण्यासारख्या आहेत. आणखी एक सांगतो, द पर्सन हू रिकॉग्नाइज वन सेल्फ फ्रॉम दॅट मोमेंट इज प्रोग्रेस इज बिग. व्यक्ती असा जो की स्वतःला ओळखतो. लक्षात ठेवायचं, मी सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणी का आपण स्वतःला ओळखायला शिकतो. फाट आहे, मी काय आहे, मी कोण आहे, मी कसा आहे. हे जेव्हा आपण आपल्या स्वतःला ओळखतो ना, त्या क्षणापासून आपल्या प्रगतीला सुरुवात होत असते. सरांनी सांगितलं एम, ड्रीम, हे सगळं ठीकच आहे. एम असलं पाहिजे, ड्रीम असलं पाहिजे, त्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे, अचिव्हमेंट ऑटोमॅटिकली होते. परंतु त्याचबरोबर स्वतःला ओळखता आलं पाहिजे. मला काय होत आहे, मला काय व्हायचं आहे, त्याचा स्वतःला तुम्ही, आणि ते आपल्याला उपजत क्षमता असते, ती फक्त ओळखण्याची गरज असते. ते तुम्ही जर ओळखलं तर तुम्हाला या जीवनामध्ये काही अशक्य नाही. हे बर्थडे बॉय होते, बर्थडे बॉय होते. त्यांनी साहेब फक्त त्यांना फोनवरती नुसतं सांगितलं की लिस्ट तयार केली होती. मुलींना आपण शिस्तीकडे नेतोय सध्या, त्याच्यावर प्रत्येक मुलीच्या पायामध्ये शूज आवश्यक आहेत. आणि एक दिवशी जेव्हा ग्राउंडवरती प्रार्थना झाल्यानंतर मुलींना आम्ही सांगतो, दररोज सांगतो की शूज घ्या. पण ज्यांची कॅपॅसिटी तशी ते घेतात. बऱ्याच मुलींनी घेतलेले होते, काही पालक घेणार होते. असंच आम्ही सांगितलंय की या महिन्यात 1 महिन्याची मी मुदत देते, शूज मला कंपल्सरी पायामध्ये सर्वांच्या 100% दिसला पाहिजे.
तर अशा काही मुली निघाल्या की मॅडम तुम्ही 1 महिना काय आम्हाला 6 महिने मुदत दिली तरी आम्ही देऊ शकणार नाही. म्हटलं मग तुम्ही तसं लेखी द्या मला की तुमची परिस्थिती नाही. अशी लिस्ट निघाली आणि तांबे सरांनी ते काम दिलं होतं. लिस्ट तयार केली आणि म्हटलं आपण डोनर शोधू. तांबे सरांनी लगेचच सचिनजी साहेबांना फोन लावला आणि मित्र म्हणे की 0 मिनिटामध्ये त्यांनी येसचा ग्रीन सिग्नल दिला. मला साहेब इतका आनंद झाला की माझ्या विद्यार्थिनींना रयतची माझी विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी इतकी सरळपणे मदत केली की लगेचच ते तयार झाले. आणि विद्यार्थ्यांना आम्ही नेहमीच भाषणातून मी सांगत असते की ते रयतचे माझी विद्यार्थी आहेत. उद्देश त्यांचा खूप चांगला आहे की तसंच तुम्ही सुद्धा शिका, मोठे व्हा आणि त्यांच्यासारखंच इतरांना आपण मदत करायला म्हणजे सक्षम व्हा. इतके तुम्ही शिका, मोठे व्हा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाने पूर्ण समृद्ध व्हा आणि शाळेला परत मदतीचं रिटर्न येऊ द्या. एवढ्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि शेवटी आभाराचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते आणि कार्यक्रम समाप्त झाला. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कार्यालयाकडे जाऊन विद्यार्थ्यांनी ती इथंच बसेल सूचना दिल्यानंतर पुढे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.